हिंदूंबद्दलच बोलणार, कारण मी हिंदू आहे आणि माझ्या धर्माची अशी अवहेलना झालेली मला चालणार नाही. हिंदू कत्रेमय हे जरी खरं असलं तरी तो कोणापासून हे आपल्याला कोणीच सांगितलं नाही. शिवरायांच्या जयंतीमध्ये डीजे लावून नाचणाऱ्या लोकांना छत्रपती शिवराय यांचं पूर्ण नाव जरी विचारलं तरी यांना सांगता येणार नाही आणि हे लोक आपल्याला संस्कृतीच्या थापा मारणार आणि हे लोक हिंदूंना वाचवणार किंवा हिंदू धर्माला वाचवणार. अजून एका केसमध्ये एका स्पीकरला कोणीतरी चुकून कुंकू लावला तर प्रत्येक जण त्या स्पीकरला कुंकू लावायला लागला. हिंदू धर्माला खरा खतरा आहे तो अशा अंधश्रद्धांपासून, आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठा खतरा आहे किंवा धोका आहे तो म्हणजे अशा अंधश्रद्धू लोकांचा फायदा घेणाऱ्या बाबांपासून. काय म्हणे तर याच्या अंगामध्ये हनुमान आले आणि हनुमान येऊन करतायत काय, तर कधी नारळ फोडून त्यामध्ये पैसे काढतायत, कधी भिंत पडतायत. अरे बाबा, खरंच जर हनुमान तुझ्या अंगामध्ये आले असतील तर जा ना पाकिस्तान बॉर्डरला. एक बाई विनवणी होऊन याच्याकडे आली, ती काहीतरी मागते, तर हा महाशय म्हणतोय की तू देवीला काय देणार. अरे तू काही गल्ला उघडून बसलाय का, दुकानात बसलाय का, की 20 रुपयाला प्रसाद देतो, 30 रुपयाला आशीर्वाद देतो. तू दुसरीकडे येतोय अनिरुद्धाचार्य, तो म्हणतो कधी गाईचं शेण खा तुम्हाला पोरं होतील, कधी म्हणतोय तुम्हाला अगस्त्य ऋषीमुळे स्वातंत्र्य मिळालं. काही बडबडतो आणि लोक याच्या मागे वेड्यासारखे धावतात. या सगळ्यांचा बाप म्हणजे तो बालाजी बागेश्वर धामवाला.